नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. पावसाळा सुरुवात झाली आहे. सर्वांना चटपटीत काय तर खायला आवडतं. मधल्या वेळेमध्ये बनवण्यासाठी अगदी 5 मिनिटात तुम्ही घडी लावून जरी बनवला तर अगदी 5 मिनिटात हा पदार्थ बनवून तयार होतो आणि सर्वांनाच लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणार आहे. ह्या ठिकाणी 2 आलू घेतलेत, वरची साल काढून घेतलेली आणि एक बाउल घेतले आहे. त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि बाउलवरती आपण जी खिसणी ठेवली आहे ह्या पद्धतीनं आपण जे चिप्स टाकून घेतलेले आहेत. नेहमी जसं आपण चिप्स करतो त्याच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी चिप्स करून घेतलेले आहेत. अगदी कमी आलूपासून आपण भरपूर असा हा नाश्ता बनवणार आहोत. ह्या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे बाउलमध्ये, साधारणतः 4 चमचे इतकं बेसन पीठ, जास्त लागत नाही कारण बेसन पीठ खूप कमी लागतं. आणि आपल्या ह्या ठिकाणी आता जास्तीचे मसाले वगैरे ह्या ठिकाणी आपल्याला काहीच वापरायचं नाही. अगदी कमी साहित्यामध्ये आणि खमंग आणि चटपटीत बाहेर स्ट्रीट स्टाईल आपण आज घरीच बनवणार आहोत. ह्या ठिकाणी आपण जिरे टाकून घेतले आहेत, मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, थोडीशी हळद टाकून घेतलेली, कोथिंबीर कट करून घेतली ती टाकून दिली, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पीठ हे चाळून घेतलेलंच आहे व्यवस्थित. त्यामुळे आता ह्या ठिकाणी आपण पाणी टाकून थोडं थोडं व्यवस्थित हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पाहू शकता ह्या ठिकाणी असं पातळ ह्या पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायचे, जास्त आपला दाटसर बनवायचं नाही. फक्त आपल्याला ह्यामध्ये आलू बुडवून घ्यायचे आहेत, त्यामुळे खूप कमी वापरलेलं आहे पीठ आणि पाणी टाकून पातळ बनवलेलं आहे. थोडीशी आपण ह्या ठिकाणी चोळून घेतल्या, ओवा टाकून दिलेला आहे. ओवामुळे टेस्ट खूप छान येते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता व्यवस्थित पीठ हे मिक्स झालेलं आहे. ह्यामध्ये आपण जे चिप्स करून घेतले ते चिप्स टाकून द्यायचं आहे, उकडायचं नाही काय. आणि फक्त आपण कच्चे ह्या ठिकाणी आलू घेतलेत, फक्त साल काढून किसून घेतले ते आलू टाकून द्यायचे. आणि जेव्हा मुलं जर काही खायला मागितले तर बाहेरून आणण्यापेक्षा आपण पटकन 5 मिनिटामध्ये आपण हा पदार्थ मुलांना बनवून देऊ शकतो घरच्या घरी. पूर्ण आता जे आपण आलू किसून घेतले ते आलू टाकून द्यायचं आणि व्यवस्थित आपण ह्या पिठामध्ये बुडवून घेणार आहोत. अगदी घट्टसर आपण बॅटर बनवलेलं नाही, अगदी पातळ बनवलं आहे. फक्त पीठ लागण्या इतकं आलूला आपण हे पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. पॅन ठेवलेला आहे तेल गरम होण्यासाठी. आपल्या पिठाच्या क्वांटिटीनुसार आपण तेल कमी जास्त करू शकतो. ह्या ठिकाणी इतकं तेल टाकून घेतलं, जास्तीचं तेल टाकलेलं नाही आणि जास्तीचं तेल लागत पण नाही. अगदी सुके मस्त कुरकुरीत असा हा पदार्थ बनवून तयार होतो. पकोडे तर आपण नेहमीच खातो, पण कांदे पकोडे खाऊन बोर झाला असाल तर असे पकोडे बनवून पहा. अगदी कुरकुरीत क्रंची आणि आलू म्हणलं तर कोणाला आवडत नाही असं नाही, सर्वांनाच आलूचा पदार्थ खूप आवडतो. वडापाव म्हणलं की तर सर्वांना तोंडाला पाणी सुटते. त्यापैकीच असा टेस्ट येणारा हा पदार्थ आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. वडापाव जसा लागतो त्याच पद्धतीने हे टेस्ट लागते आणि कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आपण कुरकुरीत क्रंची क्रिस्पी असा हा आपण पदार्थ बनवलेला आहे. तुम्ही भजी म्हणा किंवा पकोडे म्हणा, आलू पकोडा म्हणा, काही म्हणू शकता. आपण घरच्या घरी खूप छान हा पदार्थ बनवून तयार होतो. सर्वांनाच आवडणार आहे क्रंची, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आणि तुम्हाला जर माझ्याकडून कुठली रेसिपी पाहिजे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी मस्त आपले हे मीडियम गॅस ठेवून आपण हे आलूचे पकोडे बनवून घेतलेले आहेत आणि तळण्यासाठी खूप सोपे आहेत, खूप लवकर तळले जातात, जास्त वेळ लागत नाही. बिलकुल ह्या पकोड्यांना तेल धरत नाही, अगदी सुके हे पकोडे बनवून तयार होतात. पाहू शकता जितकं आपण तेल टाकलं तितकं तेल हे शिल्लक राहिलेलं आहे आणि आपले इतक्या तेलामध्ये आपण सर्व पकोडे तळून घेतलेत. बिलकुल तेल हे उडालेलं नाही, तेल तितकं टाकले तितकंच तेल राहिलेलं आहे शिल्लक. पाहू शकता अगदी तेल पण धरत नाही आणि सुके खाण्यासाठी चटपटीत चहा टाईमसाठी सुद्धा आपण हे 5 मिनिटामध्ये बनवू शकतो. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की पकोडे कसे झाले आहेत. अगदी क्रंची क्रिस्पी कमी वेळामध्ये असे हे आपण पदार्थ मुलांना जर असं बनवून दिलं तर बिलकुल मुलं हे बाहेरचे काहीच मागत नाहीत. पावसाळा चालू असताना आपण घरच्या घरी अगदी चटपटीत खमंग असा हा पदार्थ मुलांना बनवून देऊ शकतो. लहानापासून मोठ्यापर्यंत घरातले सर्वांनाच हा पदार्थ आवडतो, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी क्रंची क्रिस्पी. आता ह्यावरतून आपण थोडंसं चटपटीत बनवण्यासाठी थोडे मसाले टाकलेले आहेत. चाट मसाला टाकून घ्यायचा आहे थोडासा आणि अगदी वरतून खमंग होण्यासाठी आणखीन आपण चटपटीत धने पावडर टाकून घेतलेले. खाण्यासाठी आपले आलू पकोडे तयार झालेले आहेत. तुम्हाला हे आलू पकोडे कसे वाटले नक्की सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.